योगेश कानवडे कॅप्टन कोहल यांना आपण नक्कीच एका बाजूला सलामीला येताना पाहायला मिळतोय. योगेश जर पाहिलं प्रदीर्घ अनुभव या खेळाडूच्या पाठीशी आहे. निमगाव पागगावला बिलॉंग करतात. आज पाहिजे सलामीला येताना पाहायला मिळतोय कृष्णा यांच्या सोबत. तर एका बाजूला ओव्हर नंबर 1 साठी पाहिजे संगमनेर टीम कडनं डॉक्टर सुजयदादा विखे पाटील युवा मंच संघासाठी कोणता गोलंदाज पहिली ओव्हर टाकेल. पहिल्या ओव्हरसाठी तुम्ही पाहताय ऍज अ आयकॉन म्हणून ठाणे जिल्ह्यातून कासार वडवलीचा वेगवान रफ्तारगा राजा आयुब शेखला तुम्ही आज मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग मार्कवरती पाहणार आहात. वेगावरती स्वार होणारे आयुब शेख दोन्ही व्हेरिएशन टाकतात. चांगली गोलंदाजी आम्ही त्यांची सातत्याने पाहिली. आज संगमनेरच्या पाटलावरती डॉक्टर सुजयदादा विखे पाटील पैलवान राजनदादा शिंदे युवा मंच आयोजित या मानाच्या स्पर्धेत कशा प्रकारचा बोलबाला राहील. लेट्स प्ले. मॅचला सुरुवात. आयुब तयार. पहिलाच बॉल कृष्णांच्या बॅटमधनं समोरच्या बाजूला खेळलेत. चेंडू चाललाय 1 टप्पा 2 टप्पा का सीमा पार. चौकार. बॉलवरती करिश्मा. यावेळेला मॅचची एज होती इथं कट करण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट थर्ड मॅनला खेळाडू आहेत. कृष्णा पण पाहतोय थोडीशी छेडछाड करायची होती. बाहेरचा बॉल होता. कट करण्याचा प्रयत्न राहिला. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. आयकॉन विरुद्ध आयकॉन अशी मॅच आपण मित्रांनो पाहतोय. खरं तर दोन्ही प्रदीर्घ अनुभवी खेळाडू आहेत. एका बाजूला आयुब शेख मॅन फ्रॉम ठाणे जिल्ह्यातील कासार वडवली गावाला बिलॉंग करतात आणि एक परफेक्ट तुम्ही पाहता ऑलराऊंडर देखील आहेत. हॅलो चेक. यावेळेला कृष्णा यांच्यासाठी हा बॉल पुढ्यात टाकलाय. ब्लॉक चेंडू होता खोदून काढलाय. पुन्हा एकदा शर्यत लागली चेंडू आणि क्षेत्ररक्षकामध्ये शर्यत चेंडू जिंकेल. खणखणीत चौकार. बादशाह कृष्णा सातपुतेला का म्हणलं जातं ते फटके असतो संगमनेरकरांना दाखवतोय मी म्हणेल. काय फटकेबाजी. 2 चौकार आलेत. द ब्रँड ऑफ टेनिस क्रिकेट कृष्णा सातपुते काय फटके खेळलेत. यावेळेला वा चांगला बॉल गुड लेंथ वरनं थोडीशी उसरे घेतली बॉलनं. चांगल्या चेंडूला सन्मान दिला जातो. खराब चेंडूला खरपूस समाचार खर तर घेतला जातो. त्यालाच म्हणलं जातं हे टेनिस क्रिकेट. आणि कृष्णा देखील बा त्याचा अनुभव दाखवताना पाहायला मिळतो. चांगल्या चेंडूला त्यानं देखील सन्मान दिलाय. आयुब यांचा हा चांगला बॉल. ओव्हर नंबर 1 चा खेळ चालू असताना 4 बॉल मध्ये आतापर्यंत 8 धावा आल्यात आणि त्या 8च्या 8 धावा कृष्णा यांच्या बॅटमधून आल्यात. चांगला स्टार्ट देत आहेत कृष्णा. साई वॉरियर्स शिरापूर टीम साठी. हो यावेळेला स्टेप आउट झाले परंतु जशी पायाची मुवमेंट पाहिली ना गोलंदाज आयुब शेखना तसा बॉल त्यांना देखील पेश केला. भेदक मारा ज्याला म्हणलं जातं ना गुड लेंथ वरनं अचूकता असलेला आणि त्याची जी काही उंची आहे आयुबची तुम्ही पाहता त्याचा फिटनेस पाहू शकता. ज्यावेळेला बॉल डिलिव्हर करतो एलिव्हेशन मध्ये टप्पा पडल्याबरोबरती बॉल उसळी घेणारे पाहायला मिळालेत. ही खासियत राहिली आयुब यांची. यावेळेला देखील बॅकफुट पंच करायचा होता. संपर्क नाहीये. वा आयुब वा काय चेंडू पेश केले. पहिल्या 3 बॉल मध्ये कृष्णाचा बोलबाला. शेवटचे 3 बॉल आयुब शेख यांचे होते त्याचा बोलबाला पाहायला मिळालाय. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला मंडळी. धावफलकावरती बिनबाद साई वॉरियर्स शिरापूर 8 धावा. बोटा गावची सुपर एक्सप्रेस क्रिकेटच्या रुळावरती धावेल. नाव आहे राहुल शेळके. कॅप्टन चेंडू हातामध्ये घेतलाय. शेखर असेल सागर असेल राहुल असेल हे तिन्ही बंधू
खर तर बोटा गावचं नाव क्रिकेटच्या माध्यमातून सातत्यानं रोशन करताना पाहायला मिळाले. आज राहुल वरती जबाबदारी आहे, पाहायचा असतो कशा प्रकारची गोलंदाजी करेल. कॅप्टनची भूमिका कर्णधारपद त्याच्या खांद्यावरती आहे. समोर कृष्णा सातपुते आणि तुम्ही एका बाजूला योगेश कानवडे सारखा अनुभवी खेळाडूला समोरच्या बाजूला पाहतायत. योगेश कॅप्टन विरुद्ध कॅप्टन अशी देखील मॅच आहे. योगेश कानवडे एका बाजूला कॅप्टन तर एका बाजूला राहुल शेळके. वा सुंदर बॉल स्लोवर वन टाकलाय तिथं रनआउटचा चान्स. ओडी रॅकेट धोक्याची घंटा वाजता वाजता राहिली कृष्णा यांच्यासाठी. असं म्हणलं जातं काळ आला होता परंतु वेळ आली नव्हती अशी गत होती. थोडासा बॅड कॉल मिसकॉल बनता बनता राहिला कृष्णा यांच्यासाठी. रिस्क घेतली होती परंतु असं म्हणलं जातं रिस्क येतो इश्क आहे, परंतु क्रिकेटमध्ये ही रिस्क कधी कधी तुम्हाला धोकेदायक देखील ठरू शकते. चांगला बॉल राहुलचा आतापर्यंत आहेत. कृष्णा दाखवेल का आज करिश्मा. संगमनेर मध्ये खूप फॅन आहेत कृष्णा यांचे देखील. आज ती बॅटिंग पाहायला मिळणार का, कारण की 7S लाईव्हच्या माध्यमातून कित्येक क्रीडा रसिक आज लाईव्ह सामन्याचा आनंद घेत आहेत. सर्व 7S लाईव्हच्या माध्यमातून जोडलेल्या आमच्या सुजय दादा विखे पाटील चषक मध्ये मनापासून सर्वांचं स्वागत आहे. हो हो इथं काय घडलंय. क्लीन बॉल परफेक्ट ब्लॉक रिव्हर्स खेळण्याचा कृष्णाचा प्रयत्न फसला. मोठ्या विकेटचं पतन मोठी शिखर कृष्णा सातपुते इथं बाद. प्रक्षेपण नक्कीच पाहायला मिळत आहे. अचूकता पाहायला मिळते. सर्व कॅमेरामॅनच्या माध्यमातून देखील पंचांना देखील निर्णय देण्यामध्ये खरं तर मी म्हणेल मोठा फायदा आणि मदत होताना पाहायला मिळते. त्याबद्दल सर्व 7S लाईव्हच्या टीमचं देखील मन भरून कौतुक संपूर्ण जगभर होत आहे. तौबलकाकडे जाणार आहोत. 9 वरती पहिली शिकार मैदानाच्या आतमध्ये होते. पहिला हातरा बसेल साई वॉरियर्स शिरापूर टीमला, कारण की आयकॉन कृष्णा बाद झालेत. राहुल यांचा हा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय. थोडासा पुढात टाकलेला बॉल होता. आडवा बाटने खेळले आलेला बॅटर नवीन तुम्ही पाहताय. खरं तर मैदानाच्या आतमध्ये आता पाहायला मिळेल विकास पवार. विकास यांना आज टीमचा विकास घडवावा लागेल, कारण की सुरुवातीला आज कृष्णासारखं ताकदवर वादळ शांत केले राहुल शेळके कॅप्टननं. कमाल तर केली एका बाजूला संगमनेर टीमसाठी राहुलनं. आणि 10 धाव्यांवरती तुम्ही पाहता 1 विकेट आतापर्यंत पाहायला मिळते. वेळ आता योगेश कानवडे यांच्या अनुभवावरती आलेली आहे. त्यांना आज त्यांचा अनुभव दाखवावा लागेल. कॅप्टन विरुद्ध कॅप्टन अशी मॅच. हो यावेळेला स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न बसलाय. 2 क्षेत्ररक्षक आलेत. जेल विकेटचं पतन आणि योगेश कानवडे कॅप्टन देखील इथं बाद. पहा मित्रांनो, राहुल शेळके फलंदाजांचा कर्दन काळ बनलाय. एका पाठोपाठ त्यांना असे 2 मोरे टेपले जी सलामीला आलेले. दोन्ही ताकदवर ब्लास्ट होते. एक कृष्णा सातपुते होते आयकॉन, तर कॅप्टन योगेश कानवडे यांना देखील त्यानं बाद केलंय. अप्रतिम गोलंदाजी बोटा एक्सप्रेस राहुल शेळके यांची पाहायला मिळते. 10 वरती 2 फलंदाज तर माघारी गेलेत. आता वेळ आहे विकास पवार आणि सागर गोंडके या 2 जोडीवरती. संघाचा तुम्ही खरं तर संसार मोडलाय, डाव मोडलाय. नव्याने परपंच उभा करायचा या जोडीला. तो परपंच आता उभा केला जाणार का? सागर गोंडके आणि विकास पवार यांच्याकडनं आपण पाहूयात. पैसा वसूल आयोजन, दमदार काटा नियोजन, शिस्तबद्ध आयोजन ज्याला म्हणलं जाईल. डॉक्टर सुजय दादा विखे पाटील चषक. लोवर फुल टॉस आल्या आडवा बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न होत. तिथं चेंडूने खाल्ली माती. उसळी घेणारा बॉल खणखणीत चौकार.
युवक सम्राट म्हणून आम्ही ज्यांच्याकडे सातत्यानं पाहतो, असे आपल्या विभागातील एक उभारत नेतृत्व म्हणून पैलवान राजनदादा शिंदे पाटील या मंचाच्या या आयोजनाचं कौतुक होतंय आणि या आयोजनाला सलामी देणारा हा खणखणीत चौकार. मैदानावरती आला ना, त्यानं प्रेशर दूर केलं, 2 चौकार आले त्याच्या बॅटमधून. शेवटच्या 2 बॉलवरती 18 धावा धावपलकावरती लागल्या जात आहेत. अशा मोमेंटला कोणाला तरी तारणहर्ता संकटमोचक बनावं लागतं आणि तोच सागर गोंडके आहे मी म्हणेल. कारण की अशा मोमेंटला कृष्णा सातपुते बाद झाले होते, योगेश कानवडे सलामीला तुम्ही पाहता येताना राहुल शेळकेच्या गोलंदाजीवरती बाद होताना पाहायला मिळाले. परंतु सागर गोंडकेनं कोणताही दबाव घेतला नाही आणि त्यांना आल्या आल्या नेत्रदीपक फटके खेळलेत. आता विकास पवार यांना त्यांची पॉवर दाखवायची आहे. पॉवर इज दी पॉवर दाखवतील काच मनगटामध्ये. राजनदादा यांची चर्चा करत होतो, सातत्यानं समाजसेवेची आवड असेल, त्यानंतर तरुणांना सोबत घेऊन जाणारं एक आपलं युवा नेतृत्व आहे. आणि या पैलवान राजनदादा शिंदे पाटील युवा मंचाच्या सर्व सहकाऱ्यांनी घेतलेली अहोरात्र मेहनत, त्यानंतर उभा राहिला हा मानाचा सोहळा डॉक्टर सुजयदादा विखे पाटील चषक 2025. विकास यांच्यासाठी टाकलेला बॉल, उंच आकाशात चेंडू, फिल्डर आहेत परंतु तिथं झेल टिपला जातोय. विकेटचं पतन आणि विकास देखील चाललेत माघारी. विकेट सुरेश सुरेश मी आलोय. कौतुक. डीजे ऑपरेटर देखील एक चांगला आवाज आणि या सर्वांचं मी म्हणेल क्रीडा रसिकांचं मनोरंजन करताय. डीजे बाबू तुमचं देखील मनापासून स्वागत. आयकॉन आयुब शेख यांनी टिपलेला झेल तुम्ही पाहता, बऱ्याच उंचीवरती बॉल गेला. विकास यांनी उंची जास्त होती म्हणे, लांबी कमी मिळाली आणि विकास पवार नावाचं वादळ देखील गार केलंय. जो गोलंदाज देतोय तो विकेट मिळून देतोय असं मी म्हणेल. कारण की आता या ओव्हरसाठी इम्रान खान आले आणि इम्रान काम करतायत टीमसाठी, विकेट मिळून देत आहेत. दुसऱ्या बाजूला भूषण उघडे यांना आपण आता मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. या खेळाडूची देखील चर्चा आहे. भूषण उघडे तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. भूषण उघडे आलेत, राहता तालुक्यातील देखील अष्टपैलू खेळाडू आहेत आणि कमीत कमी वयामध्ये या खेळाडूची देखील नावाची चर्चा मी पाहतोय. मोठमोठ्या फटक्यांसाठी ओळखला जातो. मिस्टर 360 आहे. चारही दिशेनं फटके खेळण्याची क्षमता भूषणच्या बॅटमधून आम्ही नेहमी पाहिले. आज ती फटकेबाजी होणार का? जाऊयात मॅचकडे. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, आल्या स्विचचं अस्त्र बाहेर काढलं परंतु संपर्क नाहीये. तर एका बाजूला छत्रपती संभाजीनगरचे तुम्ही पाहता इम्रान खान यांना मैदानाच्या आतमध्ये पाहतायत. वेग देखील चांगला आहे, टप्पा देखील गुडलेंथ वरती वारंवार बॉल ठेवलेत आणि गुडलेंथ अशी एक खरं तर विकेट वरती टप्पा असतो जिथं तुम्हाला बॅटर पासून बचाव होण्याची चान्सेस जास्त असतात. तो ती गोलंदाजी इम्रान यांची आहे. वा सुंदर बॉल, थोडासा आतमध्ये बॉल आला, त्याला दिशा दिली. शॉर्ट थर्डमॅनच्या गली रिजन मध्ये बॉल गेलाय सीमारेषेच्या बाहेर. डॉक्टर सुजयदादा विखे पाटील प्रत्येक दिशेमध्ये हा खेळाडू फटके खेळतो. भूषण उघडे आणि आल्या आल्या त्यानं चौकार खेळलेला आहे. यावेळेस इथं काय घडलंय, यष्टनवरती मला वाटतं बॉल लागलाय, विकेट आली आणि भूषण परतेल माघारी.
लागला म्हणजे बरं इतकं अचूकता सिव्हनेसच्या कॅमेरामनचं देखील मी मनापासून कौतुक करेल. इतकं बारकाईनं त्यांचं लक्ष आहे आणि प्रत्येक बॉलची जी काही मुवमेंट आहे ती नक्कीच कैद करताना पाहायला मिळत आहेत. 22 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. मित्रांनो या ओव्हरमध्ये देखील तुम्ही पाहता इम्रान खान यांचा बोलबाला. याआधी राहुल शेळके नावाचा गोलंदाजा बोलबाला राहिला तर आता इम्रान खान देखील अप्रतिम गोलंदाजीचा नजराना पेश करतायत. नवीन बॅटर गौरव सानप यांना आपण पाहतोय. ताकदवर ब्लास्ट दाखल झालेत गौरव. साथ द्यायची एका बॉल. सागर गोंडके देखील चांगल्या टच मध्ये आहेत. त्यानं 2 बॉल खेळले. दोन्ही बॉलवरती 2 चौकार खेळला होता परंतु त्यानंतर अजून स्ट्राईक मिळाली नाहीये. बॉलर तयार. इम्रान खान पुन्हा एकदा चव्यात मॅचकडे. 22 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ओव्हर नंबर 3 सुरू असताना 7 ओव्हरचा फॉर्मॅट आहे आज. 7 ओव्हरच्या खरं तर आज षटका आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. यावेळेस देखील आपण पाहतोय 7 षटकांचा खेळ जर पाहिला ना सकाळी 106 धावा देखील कमी वाटल्या होत्या परंतु जशा विकेट गेल्या 3 ओव्हर नंतर ज्या विकेट खरं तर मग किरण शिर्के असेल त्यानंतर रोहन मडके असेल या खेळाडूंनी प्रभावित केले आधी गोलंदाजीमध्ये तर तीच गोलंदाजी आता राहुल शेळके आणि इम्रान खान यांची पाहायला मिळाली आहे. आयुब यांनी देखील चांगली गोलंदाजी केली पॉवर प्ले मध्ये. 23 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. तर आता बॅटर्स तुम्हाला कमाल करायची आहे. बॉल तयार. रिव्हर्स स्विच हिट आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. एक टप्पा घात 4 रन. पाटील युवा मंच संगमनेर आयोजित भव्य दिव्य डॉक्टर सुजयदादा विखे पाटील चषक 2025 चा रंगरंग सोहळा. ओ अकू टप्पाचा बॉल थोडासा अनोखा फटका खेळायचा होता. मी म्हणले बॉल पुढे आला गॅप मध्ये बॉल जातोय. गोलंदाज तुम्ही पाहताय ऍज अ आयकॉन आयुब शेख यांना तुम्ही पाहताय. आधी देखील चर्चा राहिली ठाणे जिल्ह्यातील कासार वडवलीला बिलॉंग करतात. मोठं क्रिकेट खेळतात. ऍज अ ऑल इंडिया ओपन टीम मध्ये देखील त्यांना आपण कित्येक वेळा खेळताना पाहायला मिळत आहेत. आज ऍज अ आयकॉन म्हणून संगमनेर टीम कडनं ते नक्कीच ठाणे जिल्ह्यातनं दाखल झालेत. आयुब तयार. शॉर्ट पिच बॉल शॉर्ट टर्न पुल केलाय. तिथं क्षेत्ररक्षक झेल टिपला जातोय. सागर गोंडकेचा संपला खेळ. विकेटचं पतन. संघ मालक कुलदीप दादा पवार, मुशील मामा पारासूर, त्याचबरोबर जगन दादा पवार, विनोदजी गागरे आणि शुभम दादा सातपुते यांची टीम थोडीशी अडचणींना सामना करते कारण की धावा होत नाहीयेत. 4थ्या ओव्हरचा खेळ चालू आहे. 28 धावा आहेत 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये म्हणजे विकेट जास्त गेल्यात आणि आतापर्यंत डॉक्टर सुजयदादा विखे पाटील युवा मंच संगमनेर टीम यांनी जोर चांगला लावलाय. म्हणजे गोलंदाजांचा बोल बावलाय. आयुब यांना 1 विकेट मिळाली. त्यानंतर 2 विकेट तुम्ही पाहिलं तर इम्रान खान यांना मिळाल्या. राहुल शेळकेला 2 विकेट मिळाल्या. प्रत्येक गोलंदाजाने आज विकेट मिळवलेली आहे. यावेळेला देखील आपण पाहतोय गॅपमध्ये बॉल खेळायचा आहे. दोन्ही टीम तुमचा अतिरिक्त खेळाडू या ठिकाणी नाहीये याची नोंद घ्या. पहिला सामना होता त्यामुळे तुम्ही दोन्ही टीमचे 12वे इथे नाहीयेत ही सूचना पुन्हा सांगितली जाणार नाही. अन्यथा तुम्हाला 2 रनची पेनल्टी आहे. जे 12वे खेळाडू असतील त्यांनी पटकन कॉमेंट्री बॉक्समध्ये हजर राहा. धावेंची कोणतीही तक्रार आयोजक कमिटी पुन्हा मान्य करणार नाही.
29 धावा 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आहेत. तर दुसऱ्या बाजूला डॉक्टर सुजयदादा विखे पाटील या टीमचे संघ मालक, प्रज्वल दादा देठे, नवनाथजी डोंगरे आणि साईनाथजी घुगे यांच्या मालकत्वाची टीम आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. आणि या तिन्ही संघ मालकांचं स्वागत करणारा हा खणखणीत चौकार. डॉक्टर सुजयदादा विखे पाटील चषक मध्ये जे किटचं जे काही डिझायनिंग केलंय ना, ते युवराज स्पोर्ट्स युवराज दादा गुंजाळ यांच्या माध्यमातून आहे आणि त्यांचं देखील स्वागत करणारा हा खणखणीत चौकार. आणि हॅट्रिक वरती आहेत. ऑन हॅट्रिक बॉल लागोपाठचा तिसरा चौकार येणार का आयुब शेख सारख्या ताकदवर आयकॉन वरती तुम्ही गौरव सानपचा बोलबाला बाधाय. काय फटके खेळतोय गौरव, ताकद आहे त्याच्या मनगडामध्ये आणि एकाच झोन मध्ये हे दोन्ही चौकार आलेत. बरोबर तयार, हॅट्रिक बॉल. यावेळेला देखील आपण पाहतो हलक्यातून राईज केला, ढकलला बॉलला फक्त मी म्हणेल दिशा दिली. एक सिंगल एक कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट मी म्हणेल गौरवकडनं खेळलं जाते. त्याला माहिती आहे 5 विकेट टीमच्या खात्यामध्ये फक्त शिल्लक आहेत आणि आधी जे सुरुवातीचे आघाडीचे बॅटर आहेत ते बाद झालेले आहेत. त्यामुळे प्रेशर जे काय होतं गौरव हळूहळू दूर करतोय. 4 ओव्हरचा खेळ संपला मंडळी. धावफलकावरती 38 धावा 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 38 धावा 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर. ऐकूयात एक सुमधुर संगीत. चौकार. संपला खेळ. विकेटचं पतन. गौरव इथं बाद. जोडीदाराला अरे अरे गबरू अगं बघा अगं पण आता काय बघा हे
सुरू असताना 42 वरती 6वा धक्का बसतोय साई वॉरियर्स शिरापूर टीमला. राहुल तयार, विकेट तर आली, मी म्हणेल मोठी विकेट आली, गौरव सानप बाद झालेत. यावेळेला आल्या आल्या अमोल सदगीरचा जलवा, चेंडू आउट ऑफ द स्टेडियम, बिग बिग षटकार. दोन्ही बाजूला तुम्ही पाहता डिरेक्ट हिटचा प्रयत्न होता आणि बॉल अगदी स्टंप आणि बॉल मधनं मुंगी जाईल इतकं अंतर होतं, इतके जवळ बॉल आले आणि तिथं रनआउट होत होता. राहिलाय 49 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. जे काही करायचंय ना, मी म्हणेल ते आता सचिन बेनके आणि अमोल सदगीरलाच करायचंय. टीमसाठी आता उर्वरित बॉलमध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न राहील, तर राहुलला या धावा रोखायच्यात. यावेळेला तुम्ही पाहताय बाहेर न गेलेला बॉल, वाईट बॉल आपण पाहतोय. सतीश सरांचा इशारा येतोय मुख्य पंच. वाईटच्या रूपाने धावसंख्या वाढली आहे आणि साई वॉरियर्स शिरापूर टीम 50 धावा कंप्लीट. 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 50 धावा. 50 झाल्यात म्हणजे मॅच पाहायला मजा येणार. फायटिंग टोटल उभा राहतोय, कारण की काल या मैदानावरती 55-60 धावावरती देखील मॅच रंगलेले आहेत. हे कालचं सत्र होतं, परंतु आज 7-7 ओव्हरच्या मॅचेस आहेत. पुन्हा एकदा विकेट करायचं आहे, तिथं देखील आपण पाहतोय संपर्क चांगला नव्हता. बॉल विकेट वरतीच थांबतोय, डॉट बॉल येतोय. राहुल शेळकेची जादू तुम्ही पाहता, एका वेळेला चेंडू आत घेतोय, एका वेळेला चेंडू बाहेर वळण घेताना पाहायला मिळतोय. ही बोटा एक्सप्रेसची खासियत आहे. तर एका बाजूला आता त्याच्या दुसऱ्या बाजूला अमोल सदगीर देखील मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जातो. सचिन ऑन स्ट्राईक आहे. वाह, डॉट बॉल, डॉट बॉल. आता डॉट बॉलची मालिका आहे. या ओव्हर मध्ये 12 धावा आल्या. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये संपेल. 5व्या क्रमांकाचा 10च्या सरासरीनं मंडळी आल्यात. 50 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. मोबदल्यामध्ये 6व्या ओव्हरला सुरुवात होईल. मच्छिंद्र गुरुकुले आलेत. मच्छिंद्र यांचा हा बॉल तिथं देखील लिडिंग एज घेतोय. हो, क्लीन बोल्ड यष्ट्यांवरती बॉल लागलाय आणि इथं देखील विकेटचं पतन. बॅटर सचिन मेन की बात. डीजे स्पर्धा 7S लाईव्हच्या माध्यमातून प्रदर्शित होते आणि जवळजवळ 192 देशांच्या प्लस आपल्या स्पर्धेचं युट्यूब लाईव्ह प्रक्षेपण होत आहे. 7S लाईव्हच्या टीमच्या माध्यमातून स्टेडियम तर आहेच, परंतु आंतरराष्ट्रीय क्रिकेटचं जे काही व्ह्यू प्रक्षेपण आहे ते देखील त्या क्वालिटीचं खर्च 7S लाईव्हच्या टीमनं प्रक्षेपण सर्वांपुढे सादर केलेलं आहे. संगमनेर तालुक्यातील मोनोली गावचे मला वाटते सुपुत्र आहेत 7S लाईव्हची सर्व टीम आणि त्यांचं मनापासून हो इथं काय घडलंय. रनआउटचा शिकार. बॅड कॉल, मिस कॉल बोलतोय बॅटरसाठी. सोनू बात, विकेटचं पतन.
खरं तर चर्चा होती या स्पर्धेच्या लाईव्ह प्रक्षेपणाची देखील, कारण की जगभरातून या स्पर्धेला शुभेच्छा लाईव्ह कमेंट्स असतील. पैलवान राजनदादा शिंदे पाटील युवा मंचाच्या या आयोजनाबद्दल भरभरून कौतुक तर होतच होतंय आणि या डॉक्टर सुजयदादा विखे पाटील चषकला भरभरून शुभेच्छा लाईव्हच्या माध्यमातून येत आहेत. कारण की या स्पर्धेचं जे काय घरोघरी प्रक्षेपण होतंय, घरोघरी सर्व खेळाडूंचा परिवार पाहतोय, मित्रपरिवार पाहतोय, त्यानंतर मान्यवर पाहत आहेत, सर्व क्रीडा रसिक माता भगिनी असतील ते देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. सर्व लाईव्ह पाहणाऱ्या क्रीडा रसिकांचा आणि 7S लाईव्ह टीमच्या कार्याला आमचा सलाम आहे आणि सर्वांचं स्वागत आहे. नवीन खेळाडू असा येतोय ज्या खेळाडूंना महाराष्ट्राच्या तुम्ही पाहताय कानाकोपऱ्यामध्ये आपल्या खेळाच्या खरं तर जरी दिव्यांग असला परंतु त्याचा खेळ आजही सर्वांना मंत्रमुग्ध करणार आहे. आणि या खेळाडूची फटके आवर्जून पहा. ही देण जरी त्याला निसर्गाची असली परंतु त्याच्यातला जो काही खेळ आहे, कौशल्य असेल, त्याच खरं तर संगमनेरकरांना पाहण्यासारखं देखील असणार आहे. आल्या आल्या स्विचचा प्रयत्न पहा, काय फटका होता, नजाकत होती, तितक्याच ताकदीचं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. इतक्या क्विक त्यानं बॉडी फिरवली, तितक्याच ताकदीचा स्ट्रोक तो खेळण्याचा प्रयत्न प्रवीण नायकोडीचा होता. 51 धावा 8 गड्यांच्या मोबदल्यामध्ये ओव्हर नंबर 6चा खेळ सुरू असताना प्रवीण नायकोडीच्या रील्स देखील फेमस आहेत. त्याने जे काही फटके खेळलेत नेत्रदीपक त्याच्या कारकिर्दीमध्ये ते देखील पाहण्यासारखे आहेत. यावेळेला ओव्हरपिच होता, तिथं आपण पाहतोय संपर्क करू शकले. ह्या बॉलचा फायदा उठवावा लागतो, असे चेंडू कमी येतात. मच्छिंद्र गुरुकुलेकडनं हा बॉल थोडासा फसता राहिला होता, पुढात होता बॉल तिथं तर, परंतु फायदा उठवला नाहीये. 2 धावा मिळतील पळून. स्कोर कार्ड 53 या अंकावरती जाऊन पोहोचलेला आहे. 6व्या ओव्हरचा खेळ चालू आहे मित्रांनो. 2 बॉल अजूनही 6व्या ओव्हरचे शेष आहेत आणि मच्छिंद्र गुरुकुले या ओव्हरमध्ये फक्त 3 धावा खर्च केल्यात. अप्रतिम गोलंदाजी मच्छिंद्र यांची आहे. म्हणजे आज संगमनेर टीमकडनं जे काय बॉलिंग अटॅक आहे तो त्यांचा तगडा आहे. यावेळेला लिडिंग एज हो झेल होऊ शकला नाहीये. तिथं गडबड दुसरीचा देखील प्रयत्न आहे. ह्या चुका टाळाव्या लागतील. पुढ्यात बॉल पडला, कॅचचं जजमेंट जुळलं नाही शॉर्ट थर्डमॅनला, त्याच्याकडनं देखील बॉल सुटत फायनल एक 30 यार्ड बॉलच्या पाठीमागे नक्कीच धावताना पाहायला मिळाले. पुन्हा 2 धावा आल्या. 55 या अंकावरती धावफलक आपण पाहतोय. धावफलकाला आता संथ गती लागली आहे, कारण की विकेटचं प्रेशर गेलं. 8 विकेट गमावलं टीम साई वॉरियर शिरापूर संघानं. कृष्णा सातपुते सारखा ताकदवर आयकॉन सुरुवातीला बाद झाला. कॅप्टन योगेश कानवडे देखील स्वस्तात बाद झाले. गौरव असेल, त्यानंतर अमोल सदगीर असेल, ही देखील मागे एका पाठोपाठ बाद झाले. सागर गोणके देखील आज 2 ते 3 मोठे फटके खेळला, तो देखील लवकर बाद झाला. म्हणजे ही बॅटिंग ऑर्डर आज थोडीशी ढासळलेली आहे. परंतु डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या गोलंदाजीची चर्चा नक्कीच एका बाजूला राहिलेली आहे. प्रत्येक गोलंदाजाने विकेट मिळवून दिली. 6 ओव्हरचा खेळ संपला. 56 धावा 8 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पहिल्या इनिंगचा डाव सुरू आहे. शेवटचा आणि अंतिम षटक, हाणामारीचं षटक. डेथ ओव्हरचा खेळ आता मैदानाच्या आतमध्ये पाहायचा आहे. विश्वास कोणाकडे दाखवलाय अंतिम ओव्हरसाठी? अनुप पारासूर तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. बॉलिंगच्या मार्गवरती येत आहेत अनुप पारासूर आपण पाहतोय. मला ते श्रीरामपूर गावाला बिलॉंग करतात आणि सातत्यानं मला वाटतं संगमनेर टीमसाठी देखील त्याचं वर्चस्व राहिले आणि या संघातनं त्याला जास्तीत जास्त मागणी आम्ही नेहमी पाहिलेली आहे. यावेळेला देखील आपण पाहतोय समोरच्या बॉलला फटका खेळायचा आहे. तिथं चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. षटकार षटकार. अंकावरती धावफलक पोहोचलेला आहे. या वेळेला देखील आपण पाहतोय कव्हरच्या डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न फसेल. जेल टिपला जातोय आणि इथं देखील विकेटचं पतन. बॅटर सचिन मैन के बाद. हे देखील वैशिष्ट्य आहे. काल आणि आज या 2 दिवसामध्ये अशा 3 आयडॉल, 1 आयकॉन, म्हणजे असे 4 नामवंत खेळाडू असताना देखील टीम ऑल आउटच्या दिशेने आली आहे. म्हणजे बा संगमनेर टीमचं कौतुक करावं तितकं कमी. बॉलिंग अटॅक त्यांनी जो दाखवलाय तो मात्र अप्रतिम आहे. शेवटची विकेट, 9 विकेट गमावल्यात बॅटिंग टीम आणि बॉल शिल्लक आहेत अजूनही
4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. म्हणजे आज 7 ओव्हरचा जो काय फॉर्मॅटचं कॅल्क्युलेशन कॅप्टननी बनवलं असेल ना, बॅट्समन तुम्हाला आज मी म्हणेल जास्त गरजेचे आहेत. बॉलर जर पाहिले तर तुम्ही 5 गोलंदाज वापरायचे परंतु तुमच्या टीममध्ये जास्त ऑलराऊंडर आणि बॅटर जास्त असणं त्याच खरं तर महत्वपूर्ण राहणार आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा अनुप तयार असेल बॉलिंगच्या ट्रॅकवरती. आणि इथं काय घडलंय, विकेटचं बादन, टीम ऑल आउट. पहिला संघ ऑल आउट होतोय साई वॉरियर शिरापूर या 2 दिवसाच्या आपल्या या लीग स्पर्धेमध्ये. आणि पहिल्या इनिंगचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपतोय. प्रथमतः बॅटिंग करत असताना साई वॉरियर शिरापूर बनवल्या गेल्या 10 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 62 धावा, 62 रन्स, लॉस ऑफ 10 विकेट्स आणि 63 धावसंख्येचं टार्गेट. डॉक्टर सुजयदादा विखे पाटील युवा मंच संगमनेर टीम तुमच्या समोर 63 धावेंचं टार्गेट असणार आहे. ऑल आउट झाली टीम मी म्हणेल. खरं तर आपण या मॅचची समरी पाहणार आहोत. संघ मालकांची देखील आपण एकदा चर्चा करूयात. पुन्हा एकदा साई वॉरियर्स शिरापूर संघ मालक कुलदीप दादा पवार, भूषिल मामा पारासूर, जगन दादा पवार, विनोदजी घागरे, शुभम दादा सातपुते या उद्योजकांची टीम आज थोडीशी अडचणींना सामना करताना पाहायला मिळाली. परंतु फायटिंग टोटल आहे. 62 धावा बनवल्या गेल्या, 63चं टार्गेट. हा फायटिंग टोटल राहू शकतो या मैदानावरती आपण पाहिलेला आहे. तर दुसऱ्या बाजूला ही देखील चर्चा राहील. डॉक्टर सुजयदादा विखे पाटील युवा मंच संघासाठी प्रज्वल दादा देटे, नवनाथजी डोंगरे, साईदादा घोगे या संघ मालकांच्या टीमनं प्रभावित केले. मॅच समरीकडे आपण जाऊयात. राहुल शेळकेनं 2 षटकं टाकली, 3 विकेट मिळवल्या आणि 22 धावा खर्च केल्या. अनुप पारसूर 1 षटक टाकलं, त्यानं देखील 3 बॉलमध्येच 2 विकेट मिळवून दिल्या, 6 धावा खर्च केल्या. इम्रान खान आले, त्यांनी 9 धावा खर्च केल्या, 1 ओव्हर टाकली, 2 विकेट मिळवून दिल्या. बचिंद्र गुरुकुले 1 षटक टाकलं, 6 धावा खर्च केल्या आणि 1 विकेट. आणि आयुष शेख यांनी देखील एक सुंदर गोलंदाजी पॉवर प्ले मध्ये आपण त्यांची पाहिली, त्यांचं देखील मनापासून कौतुक. तर गौरव सानप 7 चेंडू खेळला, त्यानं 15 बनवल्या. सागर गोंडके 4 चेंडू खेळला, त्यानं 12 धावा बनवल्या. सचिन बेनके 8 चेंडू खेळला, त्यानं 12 धावा बनवल्या. तर कृष्णा सातपुते 7 चेंडू खेळले, त्यांनी 8 धावा बनवल्या. असे पहिल्या डावाचा तुम्ही पाहता हालचाल राहिलेली आहे. 42 बॉल मध्ये 63 धाव्यांचं टार्गेट नक्कीच आपण पाहतो यानंतर असणार आहे. मी मात्र आता काही काळासाठी थांबेल, तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. यानंतरचा गोड आवाज महाराष्ट्र नव्हे तर भारतभर जो हिंदी आवाज सर्वांच्या मनावरती राज्य करतोय, आमचे सहकारी जिवलग समालोचक मित्र ज्यांना 8 राज्यांच्या 8 खरं तर मला वाटते भूषण पुरस्कार प्राप्त झालेले आहेत, असे आदरणीय प्रशांतजी आदवडे सर यांना आम्ही मायक्रोफोनवरती आमंत्रित करतोय. सर या, आपलं देखील स्वागत आहे. 11 राज्यस्तरीय पुरस्कार आणि 1 राष्ट्रीय पुरस्कार मला वाटते प्राप्त झालेले आमचे प्रशांत जाधवडे सर यांच्या हिंदी आवाजामध्ये सर्वांना पुन्हा एकदा समालोचना ऐकायला मिळेल. सर या, आपलं देखील मायक्रोफोनवरती स्वागत. 42 चेंडू 63 धाव्यांचा हाल यानंतर आपण ऐकणार आहोत आणि अगली कहाणी प्रशांत आदवडे सर इनकी जुबानी.
विकेट किया गया, लेकिन टीम अंपायर की तरफ जाना चाहेंगे ऑनफील्ड अंपायर। 42 गेंदों में 63 रन बनाने हैं ज्ञानेश्वर और घनश्याम और ज्ञानेश्वर। घनश्याम मैन फ्रॉम सिडनी, बहुत ही बेहतरीन खिलाड़ी है, प्रारंभिक बल्लेबाज के तौर पर उनको मौका मिला है। इस प्रतियोगिता की बात करें तो आज के दिन का यह दूसरा मुकाबला है और डिसीजन पेंडिंग है। डॉक्टर सुजयदादा विखे पाटिल और सामने टीम है साई वॉरियर्स। साई वॉरियर्स की बात करें तो योगेश कानोड़े कप्तानी कर रहे हैं, कृष्णा सातपुते, सतीश पठारे जैसे खिलाड़ी जिन्होंने शतक बनाया लेदर बॉल क्रिकेट में। विकास पवार, गौरव सानप, ये दो अंदरबाज खिलाड़ी बतौर आइडॉल खेल रहे हैं। और डॉक्टर सुजयदादा विखे पाटिल 11 की बात करें तो कप्तानी कर रहे हैं राहुल शेलके, आयुब शेख जिन्होंने सुपरी में 60 रन बनाए थे, बहुत ही शानदार पारी। और बल्लेबाज नॉट आउट, कोई नुकसान नहीं है। अनिल हमारे साथ जुड़े हुए बहुत अच्छी जानकारी देते हुए। डिसीजन पेंडिंग था लेकिन अब ग्राफिक आ गया, नॉट आउट है बल्लेबाज। 41 गेंदों में 62 रनों की जरूरत है। छाव और धूप के बीच आंख में चली चल रही है और मुन्ना शेख ने आज बहुत ही बढ़िया बल्लेबाजी की, 19 गेंदों में 51। बल्लेबाज स्ट्राइकर इन पर ज्ञानेश्वर, गेंदबाजी कर रहे विकास पवार। बिल्डिंग फ्लैग पॉइंट कवर, एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी तैनात है, मिड ऑफ का खिलाड़ी दायरे के अंदर मौजूद। इस टाइम चौखबा में गेंद है, मिड ऑफ पर खिलाड़ी भाग रहे, क्या गेंद को रोक पाएंगे? नहीं रोक पाएंगे। गेंद बॉल लेने के बाद 1 बॉल ओवर द रोप एंड 4 रन्स। बी 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 डॉक्टर सुजयदादा विखे पाटिल चषक 2025 आप देख रहे हैं, बहुत ही बेहतरीन खेल मैदान के अंदर। यहाँ स्ट्रोक जब आपने देखा तो बिल्कुल टाइमिंग अच्छा नहीं था। पांच रन बगैर किसी नुकसान के ज्ञानेश्वर 4 पर खेल रहे, घनश्याम 1 पर बल्लेबाजी करते हुए। ओ इस बार टिपा खाते थोड़ा बाहर की तरफ गेंद निकली है, बल्ले का अनुरी किनारा और विकेट कीपर की तरफ गेंद चली गई। बहुत ही अच्छी लाइन थी विकास पवार की। ये मुकाबला जीतने के लिए 63 रनों की जरूरत है। दो तगड़ी टीमें मैदान के अंदर, साई वॉरियर्स और डॉक्टर सुजयदादा विखे पाटिल 11। काफी लेग स्टंप के बाहर गेंद, व्हाइट बॉल का इशारा। राजेश सर अनुभवी अंपायर है, जूनियर प्रीमियर लीग एक बहुत ही बेहतरीन टूर्नामेंट जिसका बोलबाला पूरे महाराष्ट्र में है। तो वहां से एक अलग कंसेप्ट आपने देखी है। और बहुत अच्छी गेंद, बेहतरीन गेंद, टप्पा खाते उछाल मिला था। इस बार ज्ञानेश्वर का हेड पोजीशन अच्छा नहीं था। नॉन स्ट्राइकर एंड से घनश्याम जो शिरडी से बिलोंग करते हैं, वो खिलाड़ी जाके अपने पार्टनर को समझा रहे हैं। चर्चा होगी, चर्चा तो होनी चाहिए, चर्चा हो रही है। डॉक्टर सुजयदादा विखे पाटिल चषक 2025 की चैंपियन बनने वाली टीम के लिए एक बहुत ही खूबसूरत बाइक है। रनरअप टीम के लिए बाइक, थर्ड प्राइज, फोर्थ प्राइज बाइक। और एक अच्छी गेंद, अच्छा बाउंसर था, कमाल की गेंदबाजी इस ओवर में, टप्पा खाते उछाल मिला। विकास जकास गेंदबाजी कर रहे विकास पवार। ये कंतों का बहुत अच्छा इस्तेमाल किया गया था। 2 गेंदों में 5 रन, उसके बाद में बिंदी गेंद वाइट बॉल, 3 बिंदी गेंदे इस ओवर में। ऑन साइड पर खेलना चाह रहे हैं, टप्पा खाते गेंद अंदर की तरफ आई, खेलना चाहते थे मिड विकेट की तरफ, गेंद चली गई पॉइंट की तरफ। विकास पवार का पावरफुल ओवर है, बेहतरीन गेंदबाजी रही है। पहले ओवर के बाद रन संख्या 6 रन बगैर किसी नुकसान के।
हालात देखे, शुरुआत इतनी अच्छी नहीं है। डगआउट थोड़ा चिंता में है, कुछ लोग नाखून चबाने रहे इस वक्त आप देख सकते हैं राहुल शेलके को मैं देख रहा हूँ नाखून चबाते हुए, अयूब शेख वहाँ मौजूद, सचिन जी वहाँ मौजूद थे। अब चेहरे पर थोड़ी मुस्कुराहट है, लेकिन जैसे आकाश में बादल आते ना तो उसके बाद में चिंता होती है, उसी तरह से पहले ओवर में केवल 6 रन आने के बाद थोड़ा चिंता का समय है और प्रसन्न माहौल डगआउट में नहीं है। लेकिन अच्छी बात क्या है, केवल 6 रन बने, स्टार्ट धीमा है, विकेट नहीं गिरा है। बल्लेबाज ज्ञानेश्वर संघर्ष कर रहे हैं, शॉट सिलेक्शन इतना बेहतर नहीं है, तो जिम्मेदारी घनश्याम के ऊपर। आफ्टर कंप्लीशन ऑफ 1 ओवर नाउ स्कोर 6 पर नन। गेंदबाजी में परिवर्तन हो रहा है, गेंदबाजी करने गेंदबाज कैलाश ओगले। ऑफ टाइम के बाहर क्या ढूंढा, कवर और एक्स्ट्रा कवर के बीच से गेंद बाउंड्री रन के बाद 4 रन। बाहेरचा चेंडू होता, अत्यंत तंत्रशुद्ध पद्धतीने चेंडू खेळून काढला। कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हर मधला जो गॅप होता त्या गॅप मध्ये शत्रू भेदलाय, 4 धावा वसूल केल्यात। सुरेख फटका घनश्यामच्या बॅट मधला चौकार, तो पोहोचलाय 5 वरती, जाऊ संख्या डबल बिगर मध्ये 10। ऑफ टर्मच्या बाहेरचा चेंडू होता, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट सिलेक्शन चांगलं होतं घनश्यामचं। पहा काय घडलं होतं, ऑफ टर्मच्या खूपच बाहेरचा चेंडू आहे, थोडासा ऑफ टर्म वरती आला आणि ऑन साइडला खेळायचा प्रयत्न, चेंडू ड्राईव्ह करण्याचा जो प्रयत्न व्हायला पाहिजे होता कव्हरच्या दिशेने, यानंतर त्याने जी ऍक्शन दाखवली ती अतिशय महत्वाची होती। इम्पॉर्टंट मॅच, कैलाश ओगले गेंदबाजी कर रहे हैं, इस बार बल्ले का बाहरी किनारा, गेंद फाइन लेग बाउंड्री लाइन के बाहर, तेजी के साथ 4 रन मिला मौका। टपकाती उछाल मिला, गेंद में कोई खराबी नहीं थी, एक्शन रिप्ले में आप देख सकते हैं उछाल था, ऑनसेट पर खेलना चाहते थे, स्क्वायरली की तरफ हेड पोजीशन अच्छी नहीं थी, बल्ले का मोटा सिरा और गेंद फाइन लेग बाउंड्री लाइन के बाहर चले गई। चौके की मदद से घनश्याम पहुंच चुके हैं, 9 पर 4 गेंदों का सामना किया, 225 का इनका स्ट्राइक रेट। ज्ञानेश्वर 4 पे कहते हैं, 80 का स्ट्राइक रेट। ज्ञानेश्वर संघर्ष कर रहे हैं, स्कोर 14 पर पहुंच चुका है, लक्ष्य 63 रनों का। खराब शॉट, काफी ऑफ टर्म के बाहर गेंद है, आंखों से बहुत दूर वाली गेंद, ऑन साइड पर खेलना चाह रहे थे। व्हाइट बॉल का इशारा अंपायर ने किया, सतीश पालेराव, संतोष पालेराव, राजू सर, 3 अंपायर बीच मैदान पर अंपायरिंग करे, टीवी अंपायर भी बहुत बढ़िया काम करते हुए। स्कोर 15 रन बगैर किसी नुकसान के। गेंदबाज अपनी बॉलिंग माप पर तैयार है, कैलाश हवा में उछाला, लॉन्ग ऑफ बॉडी की तरफ, खिलाड़ी बॉडी पर मौजूद है, उनके पास कोई मौका नहीं है। घनश्याम इनका नाम और गेंद को बाउंड्री लाइन के बाहर भेजना इनका काम। लाख इरादे बन जाते हैं मगर टूट जाते हैं, शिरडी वही जाते हैं जिन्हें साईं बाबा बुलाते हैं। शिर्डी के साई बाबांचं गाव, अर्थात तिथून आलेला खेळाडू आहे। बॅटची कड आणि यष्टेक्सला टिपलाय झेल, घनश्यामचा संपलाय खेळ। अत्यंत खेलने का जो प्रयास किया तब जाकर विकेट गिर गया।
एक बदल करण्यात आलेला आहे. डॉक्टर सुजयदादा विखे पाटील चषक 2025 मध्ये येणारे सामने हे 6 षटकांचे असणार आहे. विनर विनरचा मॅच या येणारे लुझरचे जे सामने असतील ते 6 षटकांचे असणार आहेत. दूसरा ओवर प्रगति पर है. कैलाश उगले गेंदबाजी कर रहे हैं. इस ओवर में 5 गेंदों में 15 आए थे, तो एक गेंद आपका शिकार करने के लिए आने वाले हैं, तो आपको वहां बचना था. अभिषेक बीच मैदान पर बैटिंग करने के लिए आए हैं. कमाल की बल्लेबाजी अयूब की भी रही है. ऑलराउंडर खिलाड़ी है. अच्छा प्रदर्शन इस सीजन में इनका. ऑनसर पर कह दिया. मिड विकेट बाउंड्री की तरफ खिलाड़ी तैनात. रोशन ने गेंद को फील्ड किया. भूषण ने गेंद को फील्ड किया बाउंड्री लाइन पर. 2 ओवर स्कोर 22 रन 22 पर 1 आफ्टर 2 ओवर. यहाँ एक बहुत ही बेहतरीन खेल मैदान के अंदर गेंदबाज जो कैलाश की बात करें तो विकेट इन्होंने लिया लेकिन महंगे साबित है. 30 गेंद में 41 रनों की जरूरत है. 30 चेंडू 41 धावांची आवश्यकता. रन बनाए थे. अर्धशतक जड़ दिया था बल्लेबाज अयूब शेख ने. और सुंदर गेंद. अब मजा आएगा. इंटरेस्टिंग मुकाबला. गेंदबाजी में परिवर्तन हुआ. विकास पवार आए गेंदबाजी के लिए. टप्पा खाते उछाल मिला था. इस बार कट करने का प्रयास किया था अयूब शेख ने. बीट में बल्लेबाज और गेंद चली गई विकेट कीपर की तरफ. रन बनाने का कोई मौका नहीं है. आमदार चषक 2025 पनबिल में मैन ऑफ द सीरीज का अवार्ड मिला था. और एक अच्छी गेंद. लेग ब्रेक कर रहे. टर्न बहुत अच्छा कर रहे. बल्लेबाज फॉर्म में है लेकिन उनके खिलाफ विकास पवार की सुंदर गेंदबाजी. बहुत ही बेहतरीन गेंदबाजी कर रहे हैं. एक्शन रिप्ले देखें. टप्पा खाते बाहर की तरफ गेंद निकली है. चाहता बैकफुट पर बल्लेबाज क्रीज के गहरे में और इसका फायदा मिल रहा है गेंदबाज को. विकास पवार अपनी कला दिखाते हुए सदी भी गेंदबाजी कर रहे हैं. सुप्रीमो 4 अर्धशतक है जिसमें एक अर्धशतक अयूब के नाम पर. आगे गेंद ड्राइव किया. कवर पॉइंट पर बॉडी लाइन पर खिलाड़ी तैनात. गेंद को फील्ड जरूर करेंगे. सिंगल का इजाफा. इस सिंगल के साथ स्कोर 23 पर पहुंच चुका. 23 रन 1 विकेट के नुकसान पर 63 रनों की जरूरत है. 40 रन आपको अभी भी बनाने हैं. आपके पास 27 गेंदे. 27 गेंदे 40. आने वाले मैचेस जो है वो 6 ओवर के होने वाले हैं. थोड़ा सा बदलाव किया गया डॉक्टर सुजयदादा विखे पाटील चषक 2025 में. वैसे ये जो खिलाड़ी है ना ज्ञानेश्वर संघर्ष कर रहे. बैकफुट पर अच्छा नहीं खेल पा रहे ना फ्रंटफुट पर आ रहे. लेग बाय का इशारा अंपायर ने किया. अब जाकर स्कोर 24 1 विकेट के नुकसान पर 24 for 1 chasing a target of 63 runs. Now remaining 26 deliveries and need 39 run to win this match. क्या गेंद थी. मिड स्टंप पर थी और फुल लेंथ गेंद. बहुत अच्छी गेंद थी गेंदबाज द्वारा. बैकफुट पर टैप किया गया. कवर पॉइंट पर खिलाड़ी तैनात है. जब तक ये गेंद को फील करते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया. स्कोरबोर्ड को चलाने का काम बीच मैदान पर हो रहा है. एक ऑलराउंडर खिलाड़ी कासर बड़ोली के अभिषेक बीच मैदान पर है लेकिन प्रशंसा करें विकास पवार की. ये टॉस बॉक्स है. उसके साथ ये खूबसूरत बाइक आप देख रहे और ड्रोन व्यू आपके दृश्य आपके स्क्रीन पर है. अभी भी संघर्ष ज्ञानेश्वर के लिए. ओवर समाप्त हुआ विकास पवार का. 2 ओवर 8 रन. कोई सफलता नहीं है. यह विहंगम दृश्य संगमनेर का ये खूबसूरत ग्राउंड इस वक्त आपके स्क्रीन पर. और कल एक फोटोग्राफ निकाला था हमारे दोस्त अनिल ने. वो भी वायरल हुआ है. 7 मिनट्स लाइव टीम जब काम करते है तो प्रोफेशनल नजरिया होता है. 3 ओवर 25 1 विकेट के नुकसान पर ये टॉस बॉक्स और उसके साथ लेफ्ट साइड पर खूबसूरत गाड़ियां और राजेंद्र दादा शिंदे पाटिल युवा मंच द्वारा बेहतरीन आयोजन. डॉक्टर सुजयदादा विखे पाटील चषक संगमनेर की अगर बात करें तो सबसे बड़ा और बेहतरीन टूर्नामेंट आप देख रहे हैं. बैटिंग पावर प्ले का इशारा किया गया अंपायर द्वारा.
25 पर 1 और गेंदबाजी में मौका मिल रहा है इस वक्त कैलाश को, जिन्होंने पहले ओवर में 16 रन खर्च के विकेट प्राप्त किया। महंगे जरूर साबित हुए, लेकिन सबसे बड़ी बात है विकेट लिया था। दो टीमें मैदान के अंदर है इस वक्त, डॉक्टर सुजयदादा विखे पाटिल 11 और साई वर्सेस शिरापुर। समीकरण इस वक्त 24 गेंदों में 38 रन चाहिए। उड़ाया आसमान की तरफ, हवा में गेंद, स्क्वायर लेग बाउंड्री की तरफ। राह मेरी मुश्किल है लेकिन आसमान मेरी मंजिल है, गगनचुंबी सिक्सर। देख और सिक्सर देख, मैं तो कहूंगा अभिषेक और सिक्सर देख। अभिषेक बीच मैदान पर है, बहुत बड़े स्ट्रोक खेलते हैं, पैरों पर गेंद थी और कौन छोड़ने वाला भाई, ये तो सिंगल तो सोचते नहीं, बड़े स्ट्रोक के लिए जाते। ये शॉट देखिए, टाइमिंग देखिए, आत्मविश्वास देखिए अभिषेक का। स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर रास्ते पर खेल दिया। स्क्वायर लेग बाउंड्री लाइन की तरफ आप देखते हैं, वहां मार्केट है, मार्केट में गेंद चली गई। चुंडू गॅप मध्ये थर्ड मॅन सीमा शपार चौकार। आता नाव पण माझं असेल, चर्चा पण माझी असेल आणि मार्केट पण माझं असणार आहे। अयुब फ्लॅग स्लिप मध्ये पकडला गेलाय झेल आणि बॅट्समन अयुबचा संपलाय खेळ, आउट। महाराष्ट्र पोलीस आहेत आणि त्यांच्याकडनं एक पारितोषिक येते कैलाससाठी। जर त्याने हॅट्रिक घेतली तर 1000 रुपये पारितोषिक आहे। त्याच्याकडे अजून 3 चेंडू शिल्लक आहेत। हा ऐतिहासिक कारनामा करण्याकरता 3 चेंडू अत्यंत महत्त्वाचे आहेत। 35 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये। आकाशात काळ्या ढगांची गर्दी झाली, हे लक्षात घेता मैदानात तुम्ही आता गर्दी करू नका आणि टीम मीटिंग करू नका, वेळ तितका नाहीये। 2 वाजून 19 मिनिटं झालीत। माणूस लहरी झाला, त्यामुळे पर्यावरण देखील तसंच झालंय, करणार तरी काय। ऑन साइडला खूप चांगला फटका, लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक वाईट लॉंग ऑनला इथे चेंडू थांबवला जाईल। 2 धावा आरामात पूर्ण होतील का? बॅट्समन संघर्ष करतोय नॉन स्ट्रायकर एंडला आणि बॅट्समन ज्ञानेश्वर जो संघर्ष बॅटिंग करत असताना देखील करत होता, धावताना देखील केला। रनिंग बिट चांगलं नाहीये, त्यामुळे रनआउटच्या रूपानं विकेट पर्यंत बाद।
एक बार देखिए, बार बार देखिए, 100 बार देखिए, ये भूषण नहीं है, आभूषण है। कमाल का कैच बॉडी लाइन पर लपक लिया है। एक्शन रिप्ले में देखिए, लग रहा था गेंद जाएगी मार्केट में, लेकिन आभूषण ने एक हाथ से कैच लपका। अद्भुत फील्डिंग, ऐसे कैच लपकते नहीं, चिपकते हैं। और भूषण साहब, आपके लिए सलाम है। ये कैच वायरल होने वाला है। आउट। क्या भूषण भाई, आपने कैच लपका है। वाह वाह वाह, ब्रिलियंट कैच, अद्भुत फील्डिंग का नजारा। 2 मिनट के लिए लग रहा था गेंद एक बार बाउंड्री लाइन के बाहर जाएगी, लेकिन असंभव को संभव करना कोई इनसे सीखे। ड्राइव किया अलोंग द कारपेट, मिड ऑफ पर गेंद फील्ड हो जाएगी। एक रन। ओ, करीबी मामला था, करीबी मामला था। हमारी सांसें गले में अटकी हुई थी जिस तरह से फ्रंट बल्लेबाज जो है ना भाग रहे थे। नितिन ओवर पे 1, राहुल शिर्के अपना खाता नहीं खोल पाए। 4 ओवर 37 रन स्कोर बोर्ड पर है। आपके पास 18 गेंदे हैं, 26 रनों की जरूरत है। कहानी इंटरेस्टिंग है, रोचक मुकाबला बीच मैदान पर चल रहा है। डीजे मास्टर हमारे साथ जुड़ेंगे एक गाने के साथ वापस। उससे पहले ये कैच देखिए, कमाल का कैच था, सबसे बेहतरीन कैच भूषण का। इससे पहले कल भी एक जबरदस्त कैच लपक लिया गया था, विशाल निगोट का वो कमाल का कैच, और उसके बाद में भूषण का लाजवाब कैच। 37 फॉर 4, 4 ओवर की कहानी समाप्त हुई है। वहां मौजूद है। एक्शन रिप्ले आप देखिए क्या हुआ था मैदान के अंदर। ये जो गेंद बिल्कुल मिस टाइम स्ट्रोक था और भाग कर आए, थ्रो किया गया और बल्लेबाज बहुत दूर थे। अगर डायरेक्ट हिट होता तो काम तमाम हो जाता। अगर कृष्णा भी गेंद को गैदर करते तो भी बात बन सकती। देखिए 7 पर क्या हुआ था। ये थ्रो क्या कृष्णा के पैर को गेंद लगी है। कृष्णा पे अगर गेंद को गैदर करते तो बिल्कुल बात बन सकती थी। 7 लाइव नीट एंड क्लीन। ये मोबाइल पर एक बंदा जो है अभी बिजी लग रहा है, आप देख सकते हैं। मैदान के अंदर आपको करनी है अच्छी बैटिंग। अभी जो बंदा आपने देखा वो कर रहा है मोबाइल पे चैटिंग। स्क्रीन पर वो बंदा है जो चैटिंग कर रहा था। मतलब मोबाइल पर वो सारी चीजें एक क्लिक में मिलती हैं। स्कोर कुल मिलाकर 39, 40 रन 4 विकेट के नुकसान पर 16 गेंदों का खेल, 23 रनों की जरूरत है। बैकवर्ड चले गए, गेंद को सुंदर तरीके से खेल दिया बाउंड्री लाइन की तरफ। कवर पॉइंट पर खिलाड़ी मौजूद थे, पॉइंट क्षेत्र में आके गेंद को फील्ड किया। सिंगल डबल आ रहे हैं, रन बन रहे हैं, दबाव भी एक बार भी दोनों तरफ। 16 गेंदों में 23 रनों की जरूरत है। अब जाकर आंकड़े बदलने वाले हैं। 15 गेंदे 22 चाहिए। व्हाट अ मैच, बहुत अच्छा मुकाबला। गेंदबाजी कर रहे गेंदबाज ऑन साइड पर गेंद को खेल दिया मिड विकेट बाउंड्री लाइन की तरफ। राजू सर, सध्या लाईट गेलेला आहे, त्यामुळे ऑनफिल्ड अंपायर फायनल डिसिजन असणार आहे। टीव्ही अंपायर बिझी असणार नाहीये।
ऑन सेट पर अच्छा स्ट्रोक है, दे घुमा के खेल दिया, गेंद बाउंड्री की तरफ जा रही है। सुंदर, बहुत ही सुंदर स्ट्रोक है, वेलकम बाउंड्री, प्रेशर रिलीज हुआ, मैग्निफिसेंट स्ट्रोक। लाईव्ह सध्या सुरू आहे, त्यामुळे टीव्ही अंपायर तुम्ही सिग्नल करू शकता। ओके, ऑल राइट। 13 गेंदें 17 रन चाहिए। आकाश में वो काले घने बादल और बीच मैदान पर संकट के बादल मंडराते हुए, ये बादल किसके ऊपर मंडरा रहे वो तो आने वाला समय बताएगा। ये चेक, सुंदर, बहुत ही सुंदर, नजाकत के साथ गेंद को खेल दिया, गेंद बाउंड्री की तरफ जा रही है। फुटबॉल खेलने की कोशिश, 2 रन मुकम्मल के दोनों बैटर ने, 2 रनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ। कमाल का मैच, टीवी अंपायर की तरफ जाना चाहेंगे। बाउंड्री के जो बाउंड्री का चली गई है नहीं देखने वाली बात है, आता बाउंड्री चेक करे से टीवी अंपायर। अब आंकड़े बदलने वाले हैं, तो इंपॉर्टेंट मैच दोनों टीमों के लिए है। अब फिलहाल देखिए मैदान के अंदर क्या हुआ था। अच्छा फुटबॉल के लिए, और इस वक्त अगर देखें तो क्लीन बिल्डिंग बाउंड्री लाइन पर। अभी स्कोर आपको बताएंगे, जिस तरह से मुकाबला है, शानदार खेल बीच मैदान पर चल रहा है, रोचक मुकाबला है। ये बंदा जो बार बार आपके स्क्रीन पर आ रहा है, मोबाइल पर है इस वक्त, सौरभ राजपूत को आप देख रहे हैं इस वक्त आपके स्क्रीन पर है, संभाजीनगर से बिलोंग करते हैं। ये बंदा वायरल होने वाला है। स्कोर फिलहाल इस वक्त 48 रन 4 विकेट के नुकसान पर, 63 रनों का लक्ष्य। बहुत ही बेहतरीन खेल मैदान के अंदर, और क्या स्माइल है सौरभ भाई, आप तो रडार में आज। 12 गेंदें 15 रन चाहिए मुकाबला जीतने के लिए। नाउ रिमेनिंग 12 डिब्स एंड नीड 15 रन टू विन दिस मैच। गेंदबाजी में सागर अपने बॉलिंग पार्ट पर तैयार, सामना करेंगे नितिन ओवर पे। क्लीन बोल्ड, फुल टॉस गेंद पर नितिन, बैक टू द पेबल इन, फलंदाजाला पडली, बूल बूल बूल, दांडी झाली गोल, गोलंदाजी पॉवरफुल, बॅट्समन एक बेहतरीन मुकाबला, रोचकता बरकरार इस मुकाबले में। दिलचस्प कहानी है 7 लाइव पर। डॉक्टर सुजय दादा, विखे पाटिल और साई वरिस शिरप, 2 टीमें मैदान के अंदर है। कुलदीप पवार, मुशीर मामा, जगन पवार, विनोद घागरे, शुभम सातपुते ये मुकाबला देख रहे हैं। फ्रंट फुट पर बहुत ही खूबसूरत कवर रहा है, गेंद बाउंड्री की तरफ जा रहे हैं, पीछे बाउंड्री पर खिलाड़ी तैनात है, एक्स्ट्रा कवर पर गेंद को फीड किया जाएगा। स्ट्राइक रोटेट करने की कोशिश दोनों बैटर द्वारा। मच्छिंद्र का खाता खुला, इज ऑन मार्क, नाउ स्कोर 49 फॉर 5। सपत्ता का चिराग कठिन परिश्रम से ही जलता है, मेहनत तो आपको करनी पड़ेगी। स्ट्राइक इन पर बल्लेबाज राहुल शेल के, कोई भी लक्ष्य आपके साथ से बड़ा नहीं, हारा वही जो लड़ा नहीं। लड़ना बहुत जरूरी है। इस वक्त बढ़िया खेल हो रहा है अपने बॉलिंग मार्ग पर। गेंदबाज तैयार है सागर, कॉम्पैक्शन से गेंदबाजी हो रही है। कदमों का इस्तेमाल किया गया था, आउटसाइड पर खेलना चाहते थे, बहुत ही खराब शॉट। जब आप आगे आए तो सीधे बल्ले से खेलना था बॉलर के सर के ऊपर से, क्योंकि अगर इसी गेंद को सीधे बल्ले से खेलते तो बिल्कुल बात बनती, लेकिन इस गेंद को आपने खेलने का प्रयास कोहली की तरफ किया, तो उसके कारण थोड़ी परेशानी। कृष्णा फील्डिंग में तब्दीली करना चाह रहे। 9 गेंदे 14 रनों की जरूरत है, फासला बढ़ रहा है और गेंदबाज का हौसला उसी क्षेत्र में खेलना चाह रहे हैं।
इसलिए कृष्णा ने डीप स्क्वायर का खिलाड़ी जो है ना बॉडी लाइन पर रखा है, दूसरे के लिए वापस आना चाहिए, यहाँ खतरा हो सकता है। धोनी स्टाइल कृष्णा आउट करना चाहते थे, लेकिन बाल बच गए बल्लेबाज। रन आउट का अवसर था। दोबारा एक बार फिर कहानी इंटरेस्टिंग बनती हुई, एक शानदार मुकाबला बीच मैदान पर, विकेट के बीच अच्छी दौड़ लगाई दोनों बैटर ने। बॉडी लाइन पर स्क्वायर लेग पर खिलाड़ी बहुत तेजी के साथ आए, गेंद को फील्ड किया गया, यहाँ थ्रो आया, कृष्णा यहाँ मौजूद थे, लेकिन थ्रो अच्छा नहीं था क्योंकि विकेट से बहुत आगे थे कृष्णा, तो थ्रो बेहतर होना बहुत जरूरी। कमाल का मैच। अब जाकर 8 गेंदे 12 रनों की जरूरत है। सफलता का दरवाजा खोलने के लिए मेहनत की चाबी को घुमाना पड़ता है। 51 5 विकेट के नुकसान पर। व्हाट अ मैच। 8 गेंदे 12 रन चाहिए। इस वक्त फ्लाइंग्स ने पॉइंट कवर, एक लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी, उसके साथ लॉन्ग ऑफ का खिलाड़ी अब मिड ऑफ क्षेत्र में लेके आए। फील्डिंग में थोड़ी तब्दीली हुई है। लॉन्ग ऑन है, डीप स्क्वायर लेग पर खिलाड़ी मौजूद है, एक लॉन्ग लेग पर खिलाड़ी। गेंदबाजी कर रहे गेंदबाज सागर। वही कहानी, बल्ला स्क्वायर लेग की तरफ जा रहा है इनका, आगे गेंद है तो सीधा खेलने की जो जरूरत थी। इस बार देखिए प्रवीण को, जो डिसेबल खिलाड़ी, लेकिन कैमरे उनके ऊपर भी जाएगा। बहुत ही बढ़िया प्रदर्शन रहा था और छक्के जड़ते ही है, फील्डिंग भी बहुत लाजवाब करते प्रवीण नायकौड़ी। 52 5 विकेट के नुकसान पर 7 गेंदों में 11 रन की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। प्रेशर बढ़ता बल्लेबाजों के ऊपर। 52 पर 5 गेंदबाजी करें, गेंदबाज अपनी बॉलिंग माप पर तैयार है। अब फाइनल का खिलाड़ी दायरे के अंदर। फुल टॉस गेंद खेलना कहा चाहते थे, ऑन साइड पर गेंद कवर पर चली गई है। अब गेंद नहीं रुकने वाली है। वेलकम बाउंड्री, दिल मांगे मोर, टीम मांगे मोर, और यह लगा शानदार 4। मच्छिंद्र खेलना चाहते थे मिड विकेट की तरफ। देखिए एक बार फिर एक्शन रिप्ले में वाइड यॉर्कर डालना चाहते थे, गेंद चलेगी कवर बॉडी के बाहर 4 रनों के लिए। चौके की मदद से प्रेशर रिलीज हो गया। 6 गेंदों में 7 चाहिए, एक दूसरे का साथ चाहिए, एक दूसरे का मिलेगा साथ तभी तो बनेगी बात। एम्ब्रोज खान ने शेखर निकम, अमदाद शेखर निकम चषक में 6 गेंदों में 7 डिपेंड किए थे। अब गेंदबाजी में किसको बुलाया जाएगा? प्रवीण नायकौड़ी, डिसेबल खिलाड़ी जो आपके स्क्रीन पर है। संतोष भाऊ कुदळे या ठिकाणी आता उपस्थित आहेत। आमदार चषकाचं दिमागदार आयोजन त्यांच्या माध्यमातून केलं जातं। आमदार चषकाचे आयोजक व्यासपीठावरती दाखल होतात, त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत है। 6 गेंदों में 7 चाहिए थे, अब जाकर आपके पास 5 गेंदे, 6 रनों की जरूरत है। एक बहुत ही बेहतरीन मुकाबला, उम्मीदों से बंधा एक जिद्दी परिंदा है इंसान, जो घायल भी है उम्मीदों से और जिंदा भी है उम्मीदों पर दुनिया कायम। 5 गेंदे 6 रन चाहिए। 57 for 5। इस ओवर की अगली गेंद, टप्पा खतीब उछाल मिलाता, लेकिन काफी ऑफ टाइम के बाहर गेंद, वाइड बॉल। मिस्टर इस्टा से आंकड़े बदलते हुए 5 गेंदों में 5 रन चाहिए। और अब चैलेंज किया गया, गेंदबाज ने बिल्कुल चैलेंज किया है। आंकड़े यहाँ बिल्कुल बदलने वाले, उसमें कोई संदेह नहीं है, लेकिन टीवी अंपायर का क्या सिग्नल होगा? डॉक्टर सुजय दादा विखे पाटिल चषक 2025 के जबरदस्त कहानी, सुपर से ऊपर वाला खेल, वाइड बॉल, इट्स वाइड बॉल। 7 लाइव पर एक्शन रिप्ले देखे, वाइड बॉल का इशारा किया गया। कमाल का मैच है ये। 5 गेंदों में 5 रन चाहिए, काफी ऑफ टर्म के बाहर गेंद थी। इस बार बेहतरीन अंपायरिंग मैदान के अंदर। कृष्णा विकेट के पीछे, 5 गेंदों में 5। बल्लेबाज मच्छिंद्र ऑन स्ट्राइक, इज प्लेइंग ऑन 5। 58 for 5। हवा में उड़ाया, बहुत ही ऊपर चली गई, बॉडी लाइन पर खिलाड़ी गेंद के नीचे आ रहे हैं। क्या ये कैच होगा? कैच नहीं होगा। खिलाड़ी बन गए दर्शक, दर्शक बन गए दीवाने। दर्शक स्ट्रोक और खेल खल्लास। शुभम बरसात के मौसम में, तन्हाई के आलम में, ग्राउंड स्पन